नमस्कार, मी अक्षय गोरे. सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलला खूप खूप स्वागत. आजच्या चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजीच्या तिसऱ्या पार्टमध्ये आपण महत्त्वाचे सीटेटच्या संबंधीचे प्रश्न पाहणार आहोत आणि त्याच्यावर डिस्कशन करणार आहोत. तर आत्तापर्यंतच्या पहिल्या 2 पार्ट्समध्ये आपण सीटेटच्या एक्झामसाठी महत्त्वाचे असणारे प्रश्न मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये बायलिंग्वल पद्धतीने अभ्यासले आहेत, डिस्कस केलेले आहेत. इथून पुढे देखील आपण सर्व प्रश्नांचा अभ्यास अशा प्रकारे करूया की जेणेकरून आपल्याला येणाऱ्या एक्झाममध्ये एका प्रश्नामधून अनेक प्रश्न निर्माण होऊन त्याच्यातून आपला अभ्यास चांगला होणार आहे. ठीक आहे, कमीत कमी प्रश्न घेण्याचा प्रयत्न आपल्या व्हिडिओमध्ये करतो आहे आणि त्या प्रश्नामधून जे नवीन प्रश्न ऑप्शन्सच्या स्पष्टीकरणाद्वारे तयार होतात ते देखील आपण अभ्यासणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. सुरुवात करूया. प्रश्न 41वा प्रश्न आहे, इन विच स्टेज द फिजिकल ग्रोथ इज रॅपिड. म्हणजे बालकाची जी फिजिकल ग्रोथ असते म्हणजे शारीरिक वाढ असते ती कोणत्या स्टेजमध्ये रॅपिड असते, म्हणजे कोणत्या स्टेजमध्ये बालकाची शारीरिक वाढ वेगाने होते, असा हा प्रश्न आहे. या ठिकाणी पर्याय आहेत अर्ली चाइल्डहूड, ॲडॉलसेन्स, लॅटर चाइल्डहूड आणि इन्फॅन्सी. महत्त्वाचं म्हणजे या चारही पर्यायांचं आपल्याला कालावधी माहिती असणं आवश्यक आहे. तर अर्ली चाइल्डहूड याचा कालावधी काय असतो? तर अर्ली चाइल्डहूड म्हणजे काय? तर 2 ते 6 वर्षांचा कालावधी आहे. लक्षात ठेवा, अर्ली चाइल्डहूडचा कालावधी किती आहे? 2 ते 6 वर्षांचा आहे. यानंतर ऑप्शन बी आहे ॲडॉलसेन्स. ॲडॉलसेन्स म्हणजे काय? पौगंडावस्था किंवा किशोरावस्था. तर याचा कालावधी किती आहे? 13 वर्षांपेक्षा जास्त जो असतो बालक त्याला आपण काय म्हणतो? ॲडॉलसेन्समध्ये असलेला बालक म्हणतो. किशोरावस्थेत असलेला किशोरवयीन बालक असं म्हणतो. ठीक आहे, 12 किंवा 13 वर्ष. काही बुक्समध्ये 12 आहे, काही बुक्समध्ये 13 दिलेला आहे. तर या ठिकाणी 13 लक्षात ठेवा. 13+ असलेला जो बालक असतो तो ॲडॉलसेन्समध्ये असतो. यानंतर लॅटर चाइल्डहूड. तर चाइल्डहूड जे असतं ते 2 ते 12 वर्षापर्यंत असतं. 2 ते 12 वर्षापर्यंतचा कालावधी जो आहे तो बाल्यावस्थेचा आहे, चाइल्डहूडचा आहे. त्यापैकी 2 ते 6 वर्ष काय असतं? तर पूर्व बाल्यावस्था म्हणजेच अर्ली चाइल्डहूड असतं. आणि 7 ते 12 वर्षांचा जो कालावधी असतो तो काय असतो? उत्तर बाल्यावस्था म्हणजेच लॅटर चाइल्डहूडचा कालावधी असतो. हे लक्षात ठेवा. आणि महत्त्वाचं म्हणजे ऑप्शन डी जो आहे त्याचा कालावधी किती आहे? इन्फॅन्सी. इन्फॅन्सी म्हणजे काय? तर शैशवावस्था. शैशवावस्थेचा कालावधी किती आहे? 0 ते 2 वर्ष. म्हणजे बर्थपासून ते 2 वर्षापर्यंतचा कालावधी म्हणजे काय असतो? इन्फॅन्सी असतो. त्याला आपण शैशवावस्था असं म्हणतो. तर जन्मानंतर बालकाचा विकास कोणत्या अवस्थेमध्ये सर्वात वेगाने होतो? याचा आन्सर आहे ऑप्शन डी, इन्फॅन्सी. इन्फॅन्सी म्हणजे शैशवावस्था. शैशवावस्थेमध्ये बालकाचा ग्रोथचा जो रेट असतो तो रॅपिड असतो, सर्वात वेगवान असतो. महत्त्वाचा प्रश्न आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 42वा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग पिरियड इज जनरली टर्म्ड ॲज द पिरियड ऑफ कॉन्फ्लिक्ट्स इन वन्स डेव्हलपमेंटल एज. या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे की कॉन्फ्लिक्टचा पिरियड कोणता समजला जातो? बालकाच्या विकासाच्या अवस्थेमध्ये असा कोणता पिरियड आहे की जो कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय? तर संघर्षाचा, तणावाचा जो पिरियड असतो तो समजला जातो. तर या ठिकाणी आन्सर आहे, लक्षात ठेवा, या ठिकाणी आन्सर असणार आहे ॲडॉलसेन्स. ॲडॉलसेन्सची वैशिष्ट्ये जी आहेत ते आपण अभ्यासली होती यापूर्वीच्या लेक्चरमध्ये. त्याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे? ॲडॉलसेन्स म्हणजे काय? तर किशोरावस्था. याचा कालावधी 13+ असतो, 12 किंवा 13+ असतो. या वयामधील मुलं किंवा बालक जो असतो तो कसा असतो? ताणतणावाने ग्रस्त असतो. ठीक आहे, स्ट्रेस वर्सेस स्ट्रॉमचा पिरियड असं त्याला म्हटलं जातं. स्ट्रॉम म्हणजे काय? वादळाचा काळ. आणि स्ट्रेस म्हणजे काय? तर तणावाचा काळ. आणि या पिरियडमध्ये कॉन्फ्लिक्ट असतात जास्त. ठीक आहे, संघर्ष जास्त असतो बालकाच्या जीवनामध्ये. त्याच्यामुळं ॲडॉलसेन्सची म्हणजेच किशोरावस्थेची वैशिष्ट्य तुम्ही या प्रश्नाच्याद्वारे लक्षात ठेवा. किशोरावस्थेला दुसरं नाव काय आहे? तर पौगंडावस्था असं म्हणतात. आणि आणखीन एक सीटेटच्या दृष्टीनं महत्त्वाचा प्रश्न, फादर ऑफ ॲडॉलसेन्स. तर किशोरावस्थेचे जनक असं कोणाला म्हणतात? एक नाव लक्षात ठेवा, स्टॅनले हॉल. स्टॅनले हॉल हा जो शास्त्रज्ञ आहे यांना काय म्हणतात? ॲडॉलसेन्सचे फादर असं म्हणतात. किशोरावस्थेचे किंवा पौगंडावस्थेचे जनक असं कोणाला म्हणतात? स्टॅनले हॉल यांना म्हणतात. आणि कॉन्फ्लिक्टचा पिरियड कोणता असतो? संघर्षाचा, ताणतणावाचा पिरियड म्हणजेच ॲडॉलसेन्स असतो. यानंतर याचं उत्तर झालं प्रश्न 43वा, हेरिडिटी इज कन्सिडर्ड ॲज अ डॅश सोशल स्ट्रक्चर. तर हेरिडिटी कसं आहे या ठिकाणी विचारलेलं आहे. प्रायमरी आहे, स्टॅटिक आहे, डायनॅमिक आहे की सेकंडरी आहे? हेरिडिटी म्हणजे काय? अनुवंशिकता. अनुवंशिकता कोणत्या प्रकारचं सोशल स्ट्रक्चर म्हणून कन्सिडर केलं जातं असा प्रश्न आहे. तर प्रायमरी प्राथमिक आहे का? स्टॅटिक, डायनॅमिक की सेकंडरी आहे? या ठिकाणी लक्षात ठेवा, हेरिडिटी हे कसं असतं? स्टॅटिक असतं, स्थायी असतं. म्हणजे हेरिडिटी आपल्याला आधीपासून एक म्हणजे फिक्स अनुवंशिक गुण असतात, अनुवंशिक गोष्टी असतात त्या मुलामध्ये, बालकामध्ये येत असतात. त्याच्यामुळं हेरिडिटी जे आहे ते कसं असणार आहे? स्टॅटिक असणार आहे. ठीक आहे, आईवडिलांकडून जे काय आपल्याला
जेनेटिक्स भेटतात, ठीक आहे, तर ते आपण चेंज करू शकत नाही. ते कसे असतात, स्टॅटिक असतात, ठीक आहे. जे आपण जनरल नॉलेज देखील वाचताना वाचतो की स्टॅटिक जनरल नॉलेज म्हणजे असं की जे कधीही चेंज होत नाही, ते नेहमी सेमच असतं. तर आईवडिलांकडून येणारे जे आपले अनुवंश असतात ते कसे असतात, स्टॅटिक असतात. अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. प्रश्न 43वा, हेरिडिटी कशी आहे, तर स्टॅटिक आहे. त्यानंतर प्रश्न 44वा, ह्युमन पर्सनॅलिटी इज द रिझल्ट ऑफ, या ठिकाणी विचारलेलं आहे ह्युमन पर्सनॅलिटी कशाचा रिझल्ट आहे. तर या ठिकाणी ऑप्शन एलिमिनेट करत असताना एक तुम्हाला गोष्ट सांगतो, ती लक्षात ठेवा. ऑप्शन एलिमिनेट करत असताना ज्या पर्यायामध्ये ओनली असं दिलेलं असतं, म्हणजे ते पर्याय कसे असतात, संकुचित असतात, ते कधीही उत्तरामध्ये नसतात. या ठिकाणी काय दिले, ओनली हेरिडिटी, फक्त अनुवंशिकता आहे का पर्सनॅलिटी म्हणजे, ओनली एन्व्हायरमेंट, ऑप्शन बी आहे. ओनली एन्व्हायरमेंट आहे का पर्सनॅलिटी म्हणजे, तर नाही. किंवा फक्त शिक्षण म्हणजेच व्यक्तिमत्व का, तर नाही. तर या ठिकाणी काय विचारलेलं आहे, एखाद्याची पर्सनॅलिटी कशाचा रिझल्ट असते, ठीक आहे. तर या ठिकाणी इंटरॅक्शन बिटवीन हेरिडिटी अँड एन्व्हायरमेंट, तर हेरिडिटी पण पाहिजे, अनुवंशिकता पण पाहिजे आणि एन्व्हायरमेंट पण पाहिजे. एन्व्हायरमेंट म्हणजे काय येतं, तर फूड, शेल्टर, एज्युकेशन या सर्व गोष्टी कशामध्ये येतात, एन्व्हायरमेंटमध्ये येतात. पालनपोषण या सर्व गोष्टी येतात. आणि हेरिडिटी पण पाहिजे, अनुवंशिकता, अनुवंशिकतेनं प्राप्त झालेले गुण, प्लस एन्व्हायरमेंटमध्ये, कुटुंबामध्ये, शाळेमध्ये, समाजामध्ये, लोकांकडून, मित्रांकडून प्राप्त झालेले गुण, आणि याच्यातून सर्वातून काय बनत असते, तर आपली ह्युमन पर्सनॅलिटी बनत असते. त्याच्यामुळं सगळ्यात या ठिकाणी उत्तर जे व्यवस्थित योग्य असणार आहे ते म्हणजे ऑप्शन डी आहे, जे की हेरिडिटी अँड एन्व्हायरमेंट यांचं कॉम्बिनेशन म्हणजेच काय आहे, तर पर्सनॅलिटी असणार आहे. त्यानंतर प्रश्न 45वा, मी ज्या काही गोष्टी सांगतो आहे त्या एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असणार आहेत, त्याच्यामुळं त्याच्याकडे लक्ष असू द्या. फक्त प्रश्नाचं उत्तर काढणं हेच आपलं फक्त लेक्चरचा उद्देश नाही, तर तुम्हाला एका प्रश्नातून जास्तीत जास्त आणखीन प्रश्नांविषयी माहिती मिळावी. त्या प्रश्नातून नवीन प्रश्न जे तयार होतात ते देखील आपल्या एक्झामसाठी महत्त्वाचे असतात. त्यामुळं त्याच्याकडे देखील बोलण्याकडे फक्त लक्ष असू द्या. प्रश्न 45वा, विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन एक्झाम्पल ऑफ फाईन मोटर स्किल्स. आपण या आधीच्या लेक्चरमध्ये जर तुम्ही लेक्चर पाहिलेलं असेल त्याच्यामध्ये आपण मोटर स्किल्सबद्दल माहिती पाहिली होती. मोटर स्किल्स दोन प्रकारचे असतात, एक असतं फाईन मोटर स्किल्स आणि दुसरं म्हणजे ग्रॉस मोटर स्किल्स. फाईन म्हणजे नावावरून आपल्याला कळते की जे लहान असतात ते, ठीक आहे. फाईन म्हणजे काय, तर जे लहान असतात ते. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, फाईन मोटर स्किल्स. आणि दुसरं काय आहे, ग्रॉस मोटर स्किल्स. तर फाईन मोटर स्किल्स म्हणजे काय, सोपं एक गोष्ट लक्षात ठेवा की जे मोटर स्किल्स परफॉर्म करण्यासाठी आपल्याला शरीराच्या लहान स्नायूंचा वापर करावा लागतो, त्यांना काय म्हणायचं, फाईन मोटर स्किल्स. आणि जे एखादी ॲक्शन परफॉर्म करण्यासाठी आपल्याला शरीराच्या मोठ्या स्नायूंचा म्हणजे हात, पाय अशा प्रकारच्या मोठ्या स्नायूंचा या ठिकाणी वापर करावा लागतो, त्याला काय म्हणतात, ग्रॉस मोटर स्किल्स. तर या ठिकाणी काय विचारलेलं आहे, फाईन मोटर स्किल्सचा वापर करून खालीलपैकी कोणती ॲक्टिव्हिटी करता येईल. तर रनिंगसाठी आपण पायांचा वापर करतो, म्हणजे मोठ्या स्नायूंचा वापर करतो, म्हणजे हे ग्रॉस मोटर स्किल्सचं काम असलं पाहिजे. त्यानंतर रायटिंग करण्यासाठी आपण काय करतो, तर रायटिंग करण्यासाठी आपण फिंगर्सचा वापर करतो. त्याच्यामुळं हे काय असणार आहे, फिंगर्स कसं आहे, स्मॉल मसल आहेत, ठीक आहे. त्याच्यामुळं रायटिंग, पेंटिंग किंवा आपल्या शूजच्या लेस वगैरे बांधणे अशा प्रकारचं जे काम आहे ते कशाने होतं, तर फाईन मोटर स्किल्सच्या यूजने होतं. त्याच्यामुळे रनिंग कसं असणार आहे, रनिंग देखील आपण ग्रॉस मोटर स्किल्सचा उपयोग करून करतो. त्यानंतर हॉपिंग आहे, उड्या मारणे, किंवा क्लाइम्बिंग आहे, एखादं गोष्ट सर करणे किंवा चढणे. तर अशा प्रकारे पायाचा उपयोग होतो. आणि रनिंगमध्ये देखील पायाचा म्हणजे मोठ्या मसल्सचा या ठिकाणी उपयोग होतो. फक्त रायटिंगमध्ये किंवा शूजची लेस बांधणे, एखादं चित्र रंगवणे, रायटिंग करणे, पेंटिंग करणे अशामध्ये फक्त आपल्याला फिंगर्सचा म्हणजे लहान जे मसल्स आहेत त्यांचा यूज होतो. त्याच्यामुळं रायटिंग काय आहे, तर फाईन मोटर स्किल्स आहे. फरक लक्षात आला असेल. फाईन मोटर स्किल्स म्हणजे काय, तर असे स्किल्स जे करण्यासाठी आपल्याला समजा फिंगर्सचा किंवा लहान जे स्नायू आहेत शरीराचे त्यांचा वापर करता येतो, जसं की लिहिणे, त्यानंतर पेंटिंग करणे, शूजच्या लेस बांधणे अशा प्रकारचं जे काम आहे, ठीक आहे. तर त्यासाठी आपण काय करतो, फाईन मोटर स्किल्सचा उपयोग करतो. आणि रनिंगसाठी आपण पाय वापरतो. हॉपिंग म्हणजे काय, उड्या मारण्यासाठी, किंवा क्लाइम्बिंग म्हणजे एखादं डोंगर वगैरे चढणे, अशा वेळेस आपण काय करतो, तर मोठ्या स्नायूंचा वापर करतो. त्याच्यामुळे हे कसं आहे, ग्रॉस मोटर स्किल्सचं उदाहरण आहे. सीटेटच्या एक्झाममध्ये यादी देखील PYQ म्हणून विचारलेलं आहे. यादीच्या एक्झाममध्ये फाईन मोटर स्किल्स आणि ग्रॉस मोटर स्किल्स याच्यावर प्रश्न येऊन गेलेले आहेत, त्याच्यामुळे हा महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 46 पाहूया. प्रश्न आहे, एन्व्हायरमेंट फॅक्टर्स दॅट शेप डेव्हलपमेंट इन्क्लूड ऑल द फॉलोइंग एक्सेप्ट असं म्हणलेलं आहे. खालीलपैकी अशा कोणत्या गोष्टी आहेत की एन्व्हायरमेंट फॅक्टर्स आहेत, त्याच्यामध्ये अपवाद काय असला पाहिजे, तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. क्वालिटी ऑफ न्यूट्रिशन, क्वालिटी ऑफ एज्युकेशन, फिजिक आणि कल्चर.
तर या ठिकाणी एन्व्हायरमेंट फॅक्टर्स दॅट शेप डेव्हलपमेंट इन्क्लूड ऑल ऑफ द फॉलोइंग एक्सेप्ट, म्हणजे पर्यावरणाचे असे घटक आहेत जे डेव्हलपमेंटला शेप करतात किंवा डेव्हलपमेंटला हेल्प करतात, असे कोणकोणते घटक आहेत. आणि याच्यामध्ये एक असा घटक आहे जो एन्व्हायरमेंट फॅक्टर तो नाही किंवा विकासामध्ये एन्व्हायरमेंट फॅक्टर म्हणून तो भाग घेत नाही. ठीक आहे, तर आपल्याला पाहायचं आहे की एन्व्हायरमेंटचे फॅक्टर खालीलपैकी कोणकोणते आहेत. पर्याय क्रमांक एक आहे क्वालिटी ऑफ न्यूट्रिशन. मी मगाशी सांगितलं होतं एन्व्हायरमेंटमध्ये काय काय येतं, तर त्याच्यामध्ये फूड येतं म्हणजेच न्यूट्रिशन येतं. ठीक आहे, त्यानंतर क्वालिटी ऑफ एज्युकेशन, शिक्षण देखील एन्व्हायरमेंटमध्ये येतं. यानंतर कल्चर जे आहे, या ठिकाणी कल्चर एखादं असतं ते देखील एन्व्हायरमेंटमध्ये येतं. ठीक आहे, आणि ऑप्शन सी जो आहे फिजिक कशाने येतं, तर हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकतेनं आपलं शरीररचना जी असते ती आपली तशा प्रकारे बनत असते. त्याच्यामुळं या ठिकाणी क्वालिटी ऑफ न्यूट्रिशन एन्व्हायरमेंट फॅक्टर आहे, क्वालिटी ऑफ एज्युकेशन एन्व्हायरमेंट फॅक्टर आहे, कल्चर देखील एन्व्हायरमेंट फॅक्टर आहे. परंतु फिजिक म्हणजे आपली शरीरयष्टी जी आहे तो एन्व्हायरमेंट फॅक्टर नाही, त्याच्यामुळे ऑप्शन सी याचा आन्सर असणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 47, विच ऑफ द फॉलोइंग इज प्रिडॉमिनंटली हेरिडिटी रिलेटेड फॅक्टर, म्हणजे आधीपासून हेरिडिटीशी संबंधित असणारा फॅक्टर खालीलपैकी कोणता आहे असं म्हणलेलं आहे. ठीक आहे, पार्टिसिपेशन इन सोशल ॲक्टिव्हिटीज हा असू शकतो का अनुवंशिकतेचा घटक, नाही. त्यानंतर थिंकिंग पॅटर्न, ॲटिट्यूड टुवर्ड्स पीअर ग्रुप आणि कलर ऑफ आईज. तर दोन गोष्टी लक्षात ठेवा, अनुवंशिकतेचे सर्वात महत्त्वाचे फॅक्टर्स जे आहेत ते म्हणजे कलर ऑफ आईज आणि कलर ऑफ हेअर्स, ह्या दोन गोष्टी असतात. ऑप्शनमध्ये कधीही दिसलं तरीसुद्धा हे तुम्ही टिक करायचं. कलर ऑफ आईज ते कसं असतं, या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, प्रिडॉमिनेंटली हेरिडिटी फॅक्टर, म्हणजे आधीपासून ठरलेला असतो. हेरिडिटी फॅक्टर जो असतो तो आधीपासून ठरलेला असतो आणि अनुवंशिकतेचा तो घटक असतो. ते काय असणार आहे, विचार करण्याची पद्धत किंवा पार्टिसिपेशन इन सोशल ॲक्टिव्हिटीज, म्हणजे आईवडील आधीपासून सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करतात म्हणून मुलं करतील का, तर नाही. किंवा आईवडिलांचा थिंकिंग पॅटर्न जो आहे त्याच्यानुसार मुलांचा असेल का, तर तसंही आपण सांगू शकत नाही. किंवा ॲटिट्यूड टुवर्ड्स पीअर ग्रुप जसं आईवडिलांचा आहे तसा असू शकतो का, आपण अनुवंशिकतेच्या बाबतीत बोलतो त्याच्यामुळे आपण आईवडील आणि त्यांचा मुलगा याच्याबद्दल आपण एक्झाम्पल घेतो. परंतु आईवडिलांच्या डोळ्यांचा जो रंग आहे तो मुलाच्या असू शकतो किंवा आईवडिलांच्या केसांचा रंग आहे तो मुलांचा असू शकतो. त्याच्यामुळे याचा आन्सर येणार आहे ऑप्शन डी, कलर ऑफ आईज किंवा कलर ऑफ हेअर्स हेअर असं जर असेल तर तुम्ही या ठिकाणी टिक करू शकता, कलर ऑफ आईज किंवा कलर ऑफ हेअर, या दोन्हीपैकी जो पर्याय असेल तो तुम्ही टिक करायचा. त्यानंतर महत्त्वाचा अनुवंशिकतेचा घटक आहे कलर ऑफ आईज. यानंतर प्रश्न 48वा, द नेचर वर्सेस नर्चर डिबेट जे आहे ते या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, द नेचर नर्चर डिबेट रेफर्स टू नेचर आणि नर्चर. ठीक आहे, या ठिकाणी बाकीचे ऑप्शन्स वाचून दाखवत नाही, आता तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी आन्सर सांगतो. नेचर वर्सेस नर्चर म्हणजे काय असतं, तर हेरिडिटी वर्सेस एन्व्हायरमेंट. ठीक आहे, हे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. नेचरचं रिलेशन कशासोबत असतं, हेरिडिटीसोबत. ठीक आहे, म्हणजे नेचर इज इक्वल टू हेरिडिटी असं समजा. नेचर म्हणजे काय, हेरिडिटी म्हणजेच आपला जो DNA असतो तो नेचर आहे. ठीक आहे, एक थेरी आहे नेचर वर्सेस नर्चरची, तर त्याच्यामध्ये तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की नेचर म्हणजे काय आहे, तर हेरिडिटी आहे, अनुवंशिकता म्हणजे नेचर, आणि नर्चर म्हणजे काय, एन्व्हायरमेंट आहे. नर्चर म्हणजे काय, एन्व्हायरमेंट आहे. एन्व्हायरमेंटमध्ये कोणकोणते घटक येतात, फूड येतं, अन्न येतं, न्यूट्रिशन येतं, शेल्टर येतं, त्यानंतर एज्युकेशन येतं. या सर्व गोष्टी कशामध्ये येतात, एन्व्हायरमेंटमध्ये येतात. ठीक आहे, एन्व्हायरमेंटमध्ये काय काय येतं, एज्युकेशन येतं, फूड येतं, आणि आपले आसपासचे जे लोक असतात किंवा वातावरण असतं ते कशामध्ये येतं, एन्व्हायरमेंटमध्ये येतं, म्हणजेच नर्चरमध्ये येतं. आणि नेचरमध्ये काय येतं, अनुवंशिकतामध्ये काय येतं, तर DNA जो असतो आपला त्या गोष्टी नेचरमध्ये येतात. तर नेचर वर्सेस नर्चर, नेचर म्हणजे हेरिडिटी आणि नर्चर म्हणजे काय, तर एन्व्हायरमेंट. या दोन गोष्टी लक्षात ठेवा, नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर द फादर ऑफ जेनेटिक्स कोण आहेत, तर ग्रेगॉर मेंडेल. नाव लक्षात ठेवा, ग्रेगॉर मेंडेल कोण आहेत, फादर ऑफ जेनेटिक्स आहेत. यानंतर बाकीचे पर्याय पाहू, जीन पियाजे कोण आहेत. ठीक आहे, याचा आन्सर झालं, नोट डाऊन करून ठेवा. द फादर ऑफ जेनेटिक्स कोण आहे, ग्रेगॉर मेंडेल, यांचं नाव लक्षात ठेवा. यानंतर जीन पियाजे हे कोण आहेत, पियाजे कोण आहेत, फादर ऑफ चाइल्ड सायकोलॉजी कोण आहेत, जीन पियाजे. ही गोष्ट देखील नोट डाऊन करून ठेवा, कारण सांगणाऱ्या ज्या काही गोष्टी सांगतो मी ती एक्झामच्या रिलेटेड, सीटेटच्या एक्झाममध्ये किंवा तुम्ही कोणतीही शिक्षण विभागातली एक्झाम देत असाल त्या सर्व एक्झाममध्ये, अगदी सेट नेटपासून तुमच्या डिपार्टमेंटची एक्झाम, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी ज्या काही एक्झाम्स असतील त्या सर्व एक्झामसाठी आपल्याला बालमानसशास्त्र किंवा बालविकास किंवा अध्यापनशास्त्र हा विषय ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी तुम्हाला हे उपयोगी येणार आहे. त्याच्यामुळं सर्व गोष्टी नोट डाऊन करत जा. ठीक आहे, तर जीन पियाजे कोण आहेत, तर फादर ऑफ चाइल्ड सायकोलॉजी. बालमानसशास्त्राचे जनक कोण आहेत, तर जीन पियाजे आहेत. लॉरेन्स कोहलबर्ग यांच्याविषयी तुम्ही ऐकलं असणार आहे. कोहलबर्ग म्हणलं की एक नाव लक्षात ठेवायचं, मोरल डेव्हलपमेंट थेरी, नैतिक विकासाचा जो सिद्धांत आहे तो कोणी दिला, लॉरेन्स कोहलबर्ग यांनी दिलेला आहे. त्यानंतर चार्ल्स डार्विन यांच्याबद्दल माहिती पाहूया. चार्ल्स डार्विन कोण आहेत, तर उत्क्रांतीवादाचे
इव्होल्युशनरी थेरी जी होती ती चार्ल्स डार्विन यांची आहे. उत्क्रांतीवादाचे जनक म्हणजे कोण आहेत? चार्ल्स डार्विन आहेत. चारही पर्यंत स्पष्टीकरण आपण या ठिकाणी पाहिलेले आहे. पहा, आपण एक प्रश्न पाहिला या ठिकाणी की द फादर ऑफ जेनेटिक्स कोण आहेत? ऑप्शन ए ग्रेगॉर मेंडेल. आणि आणखीन 3 प्रश्नामध्ये तुम्हाला मी आणखीन 3 प्रश्नांची तयारी या ठिकाणी करून घेतलेली आहे. त्याच्यामुळं एका प्रश्नामधून आपले 4 प्रश्नांची चांगली तयारी होत गेलेली आहे. ठीक आहे, अशा प्रकारे अभ्यास केला तरच आपल्याला येणाऱ्या एक्झाममध्ये चांगले मार्क्स पडतात. कधीही चारही ऑप्शनचा अभ्यास करायचा, जेणेकरून तुमचा कुठलाच डाऊट मानसशास्त्रामध्ये शिल्लक राहणार नाही. यानंतर द बुक हेरिडिटरी जीनियस, बुकचं नाव आहे द बुक हेरिडिटरी जीनियस इज रिटन बाय. या ठिकाणी हे बुक कोणी लिहिलं? नाव लक्षात ठेवा, सर फ्रान्सिस गाल्टन यांनी लिहिलेलं बुक आहे हेरिडिटरी जीनियस. बुकचं नाव काय आहे? हेरिडिटरी जीनियस. ठीक आहे, खूप महत्त्वाचं बुक आहे, एक्झाममध्ये प्रश्न येऊ शकतो. सर फ्रान्सिस गाल्टन यांनी लिहिलेलं बुक आहे, लक्षात ठेवा, नोट डाऊन करून घ्या. यानंतर बाकीचे जे पर्याय आहेत त्याच्याबद्दल माहिती पाहूया. या ठिकाणी स्टॅनली हॉल यांचं नाव आलेलं आहे. स्टॅनली हॉल कोण आहेत? मगाशीच मी सांगितलं होतं, द फादर ऑफ ॲडल्सेन्स, किशोरावस्थेचे जे जनक आहेत ते कोण आहेत? स्टॅनली हॉल आहेत. एवढंच नाव तुम्ही लक्षात ठेवा. स्टॅनली हॉल यांच्याबद्दल, किशोरावस्थेबद्दल त्यांनी रिसर्च केला, बरीच माहिती सांगितलेली आहे. किशोरावस्था म्हणजे काय? 13+चं जे वय असतं ती अवस्था म्हणजे किशोरावस्था. स्ट्रॉम वर्सेस स्ट्रेसचा काळ असतो. स्ट्रॉम म्हणजे काय? वादळाचा काळ. स्ट्रेस म्हणजे काय? तणावाचा काळ. तणावाचा आणि वादळाचा काळ जो असतो तो 12 किंवा 13+चं जे वय असतं त्या वयाबद्दल स्टॅनली हॉल यांनी रिसर्च केला होता आणि त्याच्याबद्दल त्यांना काय म्हणतात? फादर ऑफ ॲडल्सेन्स किंवा किशोरावस्थेचे जनक. यानंतर चार्ल्स डार्विन, आताच आपण पाहिलं, इव्होल्युशनरी थेरी होती त्यांची, म्हणजेच काय तर उत्क्रांतीवादाचा सिद्धांत चार्ल्स डार्विन यांचा होता. यानंतर गिलफोर्ड यांच्याबद्दल, तर त्यांनी बुद्धिमत्तेचे घटक याच्याबद्दल संशोधन केलेलं होतं, गिलफोर्ड यांचे घटक. ठीक आहे, यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. यानंतर प्रश्न 51वा, हेरिडिटी प्लेज इम्पॉर्टंट रोल इन. तर हेरिडिटी कशामध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करते असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. फिजिकल डेव्हलपमेंट ऑफ चाइल्ड, पर्याय क्रमांक ए आहे. बी आहे सोशल डेव्हलपमेंट ऑफ चाइल्ड. सी आहे इमोशनल डेव्हलपमेंट ऑफ चाइल्ड. डी आहे मोरल डेव्हलपमेंट ऑफ चाइल्ड. अनुवंशिकता कोणत्या प्रकारे बालकाचा विकास करते? तर लक्षात ठेवायचं, फिजिकल डेव्हलपमेंटमध्ये अनुवंशिकतेचा महत्त्वाचा रोल असतो. आताच आपण पाहिलं की आईवडिलांचे डोळे जर समजा एका रंगाचे असतील तर मुलाचे डोळे तसे असतात. मुलाची चेहरापट्टी किंवा मुलाचं शरीराचे जे भाग असतात किंवा मुलाची शरीरयष्टी ते आईवडिलांच्या शरीरयष्टीसारखी असते. ते कशावरून असते? तर अनुवंशिकतेवरून, हेरिडिटीमुळं त्या तशा प्रकारे मुलाची शरीरयष्टी असते. म्हणजे हेरिडिटी काय करते? तर फिजिकल डेव्हलपमेंट ऑफ चाइल्ड याच्यामध्ये महत्त्वाचा रोल प्ले करत असते. बाकी सोशल, इमोशनल, मोरल या जन्माच्या नंतरच्या ज्या अवस्था असतात, जे सोशलायझेशन मुलाचं होतं त्याच्यानुसार त्याची सोशल डेव्हलपमेंट होते, इमोशनल डेव्हलपमेंट होते आणि नैतिक म्हणजे मोरल डेव्हलपमेंटसुद्धा मुलाची त्याच्यानंतर होत असते. त्याच्यामध्ये अनुवंशिकतेचा काही संबंध नसतो. त्याच्यामुळेच आन्सर काय असणार आहे? ऑप्शन ए, फिजिकल डेव्हलपमेंटमध्ये काय असतं? हेरिडिटीचा महत्त्वाचा रोल असतो. तर अशा प्रकारे महत्त्वाचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट्स करून सांगा मला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. अशा प्रकारे सीटेटचा अभ्यास किंवा येणाऱ्या सर्व आपले एक्झाम्स असतील, TET, टेट या सर्व एक्झामसाठी आपण व्हिडिओ बनवत असतो. तर आता आपण सीटेटची सिरीज पाहतोय. सीटेटचा कंप्लीट सिलेबस आपण आपल्या व्हिडिओमधून घेत राहू. इथून पुढं जे काही बायलिंगल नोट्स असतील त्या देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि थेरीचे देखील लेक्चर इथून पुढे होतील. ठीक आहे, आपण आता फक्त प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करतोय आणि आय होप की प्रश्नांच्या सरावामधून सुद्धा मी एका प्रश्नामधून 3 ते 4 नवीन प्रश्नांचं डिस्कशन तुमच्यासोबत करतोय. त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. कारण मी रेग्युलरली व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय आणि ज्याच्यातून तुम्हाला एक्झाममध्ये नक्कीच फायदा होईल. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.